भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा परिणिता देवरे चिखलीकर आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल? एका सभेतील तुमचं वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. तर तिकीट नाही मिळालं तर घड्याळ बांधावे लागेल, काय अडचण आहे? सध्या तुम्ही भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून मीडियाच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती अर्धवट क्लिप आहे. त्या अगोदर मी असं म्हणाले, की भारतीय जनता पार्टीचं सर्वोच्च नेतृत्व यांनी मला शब्द दिलेला आहे. भारतीय जनता पार्टी सर्कलमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकांमध्ये भाजपचं तिकीट हे मलाच भेटणार आहे. हे माझं त्या आधीचं वक्तव्य आहे. आणि जर युती झाली जिल्हा परिषदेला आणि जर काही कारणाने भाजपचं तिकीट मला भेटू शकलं नाही, तर राष्ट्रवादीचं मिळालं तरी आम्ही महायुतीत आहोत, हा माझा सांगण्याचा प्रयत्न होता. आणि हे तर प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे माझे वडील आहेत. महायुतीमध्ये त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार म्हणून आणि मी ज्या वडेपुरी गटाची सदस्य म्हणून आहे, त्या वडेपुरी गटाचं प्रतिनिधित्व मी करते. तर त्याचे आमदार चिखलीकर साहेब आहेत आणि माझ्या वडेपुरी सर्कलमधल्या एका गावाला चिखलीकर साहेबांनी ₹1.25 कोटी निधी दिला आणि त्या उद्घाटनाप्रसंगी मी त्या ठिकाणी बोलले होते. आणि त्याचा विपर्यास करण्यात आला. लोकभावना समजून घेऊन, कारण साहेब राष्ट्रवादीत आहेत, मग ताई तुम्हाला भाजपमध्ये तिकीट मिळेल का? अशा ज्या काही संभ्रमावस्था कार्यकर्त्यांच्या किंवा जनतेच्या होत्या, त्याला अनुषंगून मी हे बोललेली आहे. त्यामुळे निश्चितच जे कोणी हे उद्योग करतंय, त्यांना मी सांगेल की कृपया करून हे आदर्श उद्योग आपण थांबवले तर फार बरं होईल. भारतीय जनता पार्टीचं काम मी मागच्या 7 वर्षापासून अत्यंत प्रामाणिकपणे करतीये. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी काम करतीये. आता मराठवाड्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संचलन समितीवरती आमच्या नेत्या, महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्राताई वाघ यांनी माझ्यावर मराठवाड्याची जबाबदारी दिली आहे. उद्यापासून मी प्रवासाला पण लागते आहे. त्यामुळं माझं भाजपचं काम सुरू आहे. भारतीय जनता पार्टीची मी एक सच्ची कार्यकर्ता आहे आणि सच्ची कार्यकर्ता राहील. धन्यवाद. म्हणजे ताई, तुम्ही भाजपकडून जे आहे ते वडेपुरी सर्कलमधून भाजपकडून निवडणूक लढवणार? हो, निश्चितच. निश्चित आपण बघतोय भाजपच्या महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षा परिणिता देवरे चिखलीकर होतं. त्यांचे काल वक्तव्य व्हायरल होतं. त्यांच्यावर जे त्यांनी स्पष्टीकरण केले आणि जे कोणी हे आदर्श काम करत असेल त्यांनी करू नये असा इशारा सुद्धा दिला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.